हा हा भास होत की तू तू खरोखरच इथे असीत माझ्या इतक्या जवळी. मला हे सगळं खोटं वाटतंय रे. पण तू तू रानात तू इथवर कशी येत? वाटेत हुंबा, अडथळे, भिंत, डोंगर, कपारी अन भीती ना वाटली तूस? राजवाड्यातील राजकन्या तू, या साऱ्याची सवय ना तूस. अन कशासाठी येतात हे? मग काय करू? तू न सांगता न बोलता असंच निघून गेलास. जे बोलायचं होतं ते न ऐकताच आणि वर निरोप ठेवून गेलास की परत कधीच येणार नाहीस. ना खोटं ना बोलीत. मी ना येत न सांगता. उलट माझेच मनी काहीतरी विचारायचे असे तूच, पण तूच मस्त तिथून दूर लोटीला. हे कसं शक्य? आपण बगीचात बोलत होतो तेव्हा महाराणी आले आणि त्यांनी मला भोजनाची व्यवस्था पाहण्यासाठी पाठवलं. तेव्हा मी तुला सांगून गेले ना तू इथेच थांब, मी आलेच परत. आणि मी परत आले तेव्हा तू निघून जात होतास. मी परत कधीच येणार नाही असा निरोप ठेव. मी किती हाका मारल्या तुला, पण तू परत वळून पाहिलंच नाहीस. ना 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 रेडी. पण ना गे, मला तुझ्या हाका ना ऐकू आल्या. उलट महाराणी आल्यावर तूच गेलीस आणि मग क्षणात परत येत आणि मग सांगी की परत इथे नाही येत, भ्रम ना धरी. आणि मग असं सांगून तूच मला दूर लोटेले. मी असं बोलणं शक्यच नाही. पण सत्तू, सत्तू मज वाचव सत्तू, नाहीतर या खोल दरीत जाईन मी. सत्तू जा ना वाचवीत तूच. हे तुझ्या कर्माचे फळ. सावित्रीस कडाखाली लोटीत होतास तू, हा? आणि आता तुझ्या प्राणावर येत तर विनवितोस. सजा ना येत मी. ना सत्तू, माझा जीव जात. वाचव सत्तू मज. जाऊ दे सत्यवान, सोड त्याला वाचव. एखाद्याचा प्राण घेणं नाही, त्याचा जीव वाचवणं हा आपला धर्म आहे. पुन्हा जर माझ्या वाटेत येत तर ना सोडीत तूच ध्यानी धर. चल जा तुझं तोंड घेऊन आणि ना बोल कुरकुंब्यासारखे खोटे. होत आता तुझा जीव शांत? पण तू इथवर येतच कशी? मग नवल वाटी पुन्हा पुन्हा. सांगितलं ना, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मग सांग ना. नाही, तू म्हणाला होतास ना की तुलाही मला काहीतरी सांगायचं होतं. मग आधी तू सांग ना. आधी तू सांग. आधी तू विचार. अरे किती हट्टी तू. हा, जसं काही तू हट्टी नाहीच. आणि नसशील तर मग विचार ना आधी. वा वा, हे बरी. तू म्हणी की तू ना हट्टी, तर तूच सांगी. आणि असं असलं तर की जे तुला विचारायचं तेच मला सांगायचं. कोण विचारी आणि कोण सांगी. तारा ना विचारी आभाळाला, पान ना विचारी झाडाला, झरा ना विचारी तानेला, फूल ना विचारी गंधाला. का विचारित? त्यांचा जन्म एकमेकांसाठीच. तू भेटल्यापासून आज माझ्या जीवात शांती. मिळालं उत्तर तुला. मी इथवर कशी आले त्याच. तुझी वाट पाहत मी हे ठाऊ की तूस. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय, म्हणून आले. डोंगर दऱ्या ओलांड, काट्या कोट्यातून चालत. ओंकार घालीत मी तुझ्या पावल्या वेळी, जपेन तुला फुलावेरी. घरदार सोडून आले आहे. माझ्यासाठी आली तू. तूच मानाने घरी नेत. मायो तातोचे आशीर्वाद घेत तुझ्या गळ्यात माळ घालीत. खरी खरी. आणि मग माझ्या ताताचा आशीर्वाद घेऊ.
तो कितीदा सांगी तुम्हासी इतुके कष्ट ना करी मी हसीत. कष्ट कुणासी चुकले सत्तू. जोवरी हातपाय चालीत आम्ही ना बसीत रिकामे. हुम्मा मी दिसभर रानात फिरीत मोरक्या म्हणून साऱ्यांचं दुखलं खुपलं आडी अडचणी पायी. तोर तुम्हासी कुणी नाना मज हुंब चिंता वाटी तुमची. मी दूर जात आणि तुम्हासी काही होत तर तू आज काय होत तूच हे सारं रोज तुझी मायो तूच सांगित. आमासी ना होत आमासी सोबत आणि तर तू ना करी पळून जात. आज का चिंता. ते लबाडतो काहीतरी दडवीत. 4 दिवशी नगरासीन परतला तेव्हा त्या राजकन्येच्या आठवणीत ना त्यास काही ऐकू येई ना काही दिसे. कमी सनाते कमी आपल्यासाठी सून आणीत आपला लेख काय सत्तू. तातो तुम्ही तर चोरावर मोर सारच ओळखीत. हीच का ती सत्तू जिचेसाठी आज तुझे जीवास. होय हीच सावित्री. सुख तुझा पदर भरील पोरी. उम्मा सुंदर साजिरी पोर. पण का ग का छैलेस माया लेकासी. तुझ्या आठवणीत पगलू झाला होता तो. मायो त्यांनी सुद्धा कमी छळलेलं नाही मला. असंच निघून आला होता तो न सांगता. शोधत आले मी पण आता सोडू नाही देणार मी माझा हात. तातो मायो आम्ही आम्ही लाजतोय पहा. आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या विवाहासी. सुखी व्हा. पण मला कळलं तुम्हाला काय विचारायचं ते. विवाहानंतर मी इथेच राहीन की सत्यवानाला राजवाड्यात नेण्याचा हट्ट धरीन हेच ना. पाही कशी गुणाची माझी सून. मला ठाऊक ती अथेच येऊन राहणार. हो मी इथेच येणार. पण सोपी ना ती गोष्ट. अथे हातावर पोट कष्ट करू लागत. राजवाड्यातील सुख सोयी ना अथे. ठाऊक आहे मला पण मी शिकेन सारं. तुम्ही शिकवाल ना मला. हो पोरी पण तरी विचार कर आणि निर्णय घे. शिवाय अथे सापनी विंचू वाघनी सिंह सारे असीत. हो जसे आपण तसे ते. विनाकारण कशाला देतील ते त्रास आपल्याला. आणि मला नाही भीती वाटत. शिवाय तुमचे आशीर्वाद आहेतच की. खरंच प्राणापलीकडे प्रेम आहे माझं सत्यवानावर. सत्तू काय केलं काय तक्रार तुमची. सारे म्हणीत ही मुलगी चोर असीत. दुर्क्याच्या टोळीतून राणी येत. ही नको हमासी. नगरातील लोक घातकी. ही आली की हिच्या मागून येतील बाकी चोर. झाड तोडीत आपण कष्टाने डिंक मध गोळा करीत ते चोरून नेत. नगरातील कुणी नको
कोण सांगी तुम्हाला की ही चोर? नगरातील लोक नकोत हा सत्तूचाच नियम असीत ना, आणि तो आपणच तोडीत. ही मुलगी चोर असीत. उद्या काका विचारा त्याला ही त्याची कोण. नगरातील लोक घातकी त्याची इथे थारा ना. हा तुझाच नियम ना सत्तू. तूच थोडीशी ही चोर मुलगी तुझी कोण? कोण फूस लावी तुम्हासी? ही चोर ना. हा, हे खरी की हिच्या तातोसाठी औषधी मुळी चोरण्यास चोराचा वेश घेऊन येतात ते, पण ते एकदाच. तूच तीच शिक्षा न देतीत सोडी तेव्हा का? कारण ही खरी चोर ना राजकन्या असीत, आणि तिच्या तातोसी म्हणजे राजासी उपचार हवे असीत म्हणून ती आता येत. मी खुद माझ्या डोळ्यांनी देखत राजाची स्थिती. ही जे काही बोलत ते खोटं ना, ते खरी असत. आमचं एकमेकांवरी प्रेम असत, आणि आता आम्ही लग्नगाठ बांधित. माया तातो आशीर्वाद देत. ना ना ना, रानात असे ना होत. नगरातील मुलीशी लग्नगाठ ना बांधित. ही मुलगी रानातली ना, ही नको आमासी. असं का बोलताय तुम्ही? नगरातले लोक असतील कपटी, पण सारेच नाही. शेवटी माणसं सगळीकडे सारखीच असतात. इथे इथे रानातही असतील कपटी. असतील नव्हे, आहेतच. सवंगड्याचा विश्वासघात करणारे आहेतच. नगरातले लोक देखील एकेकाळी अरण्याचाच भाग होते. विकसित होते, दूर गेले. नगर वाईट, अरण्य चांगलं, किंवा अरण्य वाईट, नगर चांगलं असं नाही म्हणू शकत आपण. सगळं जगच चांगलं असावं असं मात्र म्हणू शकतो. आणि असंच म्हणायला हवं. मला या रानाची बालपणापासून ओढ आहे. इथे इथे येण्यासाठी मी खूप वेळा हट्ट केलाय. भिंत ओलांडण्यासाठी मी, आणि भिंत पाडण्यासाठी सत्तू. लहानपणीच भिंतीच्या अल्लड पल्लड भेटलो होतो. तेव्हापासूनच मैत्री आहे आमची. आज मी सगळ्या भिंती तोड, नगर सोड, राजवाड्याचा त्याग करून, स्वयंवरासाठी आलेल्या राजपुत्रांना नकार देऊन माझ्या प्रिय सत्यवानाकडे धावत आले आहे. तुमच्यासारखे काटे कुटे तुडवत, कडे कपारी ओलांडत इथे आले आहे. मग मी या रानाची नाही का? आणि विवाहानंतरही मी सत्यवानाला राजवाड्यात नाही नेणार आहे. मी स्वतः इथे येऊन रानात राहणार आहे. मग तरी तुम्ही सारे नाही का म्हणताय? ना ना ना, एकाची मोकळी देत तर सारे हेच करीत. नगरातून लोक येत आणि अथे राहत. सत्तू, तुझाच नियम ना. नियमाची अपवाद असीत, पण सावित्री खरी हे तुझ नीट ठावकी. तरी तू खोडा घालीत, पण मज ना परवा तुझी आता. तू सावित्रीस आडकाठी करीत, तंटा माजवीत, तर मीच जात रान सोडून. भया, पाहित पाहित, नगरातून एक मुलगी अथे येत तर तंटा सुरू होत आणि रानाची शांती जात. हीच परत धाडा ना सावित्री. असे बिटक्या ठाई ठाई जात आपण ही रान सोडून, आणि तुझं नगरही सोडून जात कुठेतरी दूर देशी, साऱ्यांपासूनही दूर. मायो तातो, चला. नाही सत्यवान, माझ्यामुळे तुमच्यात तंटा नको. आणि माझ्यासाठी मी तुला घर सोडून देणार नाही. रानातल्या वडीलधाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काहीतरी तोडगा काढावा.
एक मार्ग असेच. कोणता? तू रानाची परीक्षा देत, त्यात तू उतरीत तर आम्ही हो म्हणीत. मी तयार आहे. कोणतीही परीक्षा असू दे. लिंगोबाच्या तलावातील 3 दिवस 3 रात्री उभी राहशील. उद्या हो. असं केल्याने जर मला माझं प्रेम मिळणार असेल तर मी तयार आहे. ओम नमः शिवाय. 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 का सारी याची परीक्षा घेते ना कळत त्यासी की आमचा जीव असेल एकमेकांवरी. असं सिद्ध करू लागत, असं तप करून ना ना पटीत मस. सावित्री, सावित्री ये बाहेरी. हे ना बघवीत मस. मी सांगित साऱ्यांची की ना देत आपण परीक्षा. सावित्री. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तू सांगी तर त्या बिटक्याशी जाऊन बदडीत मी. त्या खुरकुंब्याचाच खटाटोप हा. हा, जासी त्यासी जाऊन तो सांगे नगरातील मुलगी घातकी मुलगी. पण खरा घातकी त्रास होताच. हा, तू सांगे सत्तू त्याचा नारळच फोडितो ना. सावित्रीस त्या आवडे ना. बिटक्या कड्यावरून खाली जीव गमवीत, पण सावित्री सांगी मज की त्याचा जीव वाचवी म्हणून. हुम्मा 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 हुम्मा. शिवाय. ओम नमः 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 शिवाय. ही तर कुरघोडी करत माझेवरी. ओम नमः शिवाय. सूर्य उदेला. 3 दिवस आणि 3 रात्र पूर्ण होत. सावित्री जिंकत परीक्षा. ओम नमः शिवाय. हुम्मा 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 हुम्मा. अशी अशक्य गोष्ट कशी काय पूर्ण करीत तू? मी कुठे पूर्ण केलं? तुझं आणि माझं प्रेम जिंकलंय सत्यवान. आता कुणीही अडवू शकत नाही आपल्याला विवाह करण्यापासून. पण तुझी मायो तातो